महत्वाची बातमी येते अमोल कोल्हेंच्या जागेवरून अजितदादांनी केलेल्या वक्तव्याची। शिरूर मतदारसंघामधून अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे। शिरूर लोकसभेची जागा जिंकणारच असं म्हणत अजित पवारांनी ओपन चॅलेंज दिलंय। तर शिरूरमध्ये त्यांना तळ ठोकावा लागला तर ती माझ्या कामाची पोचपावती आहे असं म्हणत अजित पवारांनी दिलेल्या चॅलेंजवर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे, मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता, अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या। मी हे कधी बोलणार नव्हतो, परंतु आता ह्यांना आता उत्साह आला, निवडणूक आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक एक पदयात्रा विदयात्रा, कोणाला संघर्ष यात्रा सुस्ती, कोणाला पदयात्रा सुस्ती चालायचं। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे, काळजीच करू नको। इथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव। आता राजकीय भूमिका त्यांनी बदललेली आणि ही भूमिका बदलल्यानंतर 100% त्यांना त्यांची भूमिका करावी लागेल। तुम्ही जसं म्हणता तशा पद्धतीनं जर तळ ठोकून राहावं लागत असेल तर मला वाटतं ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यासाठी ही पोचपावती आहे की इतक्या मोठ्या नेतृत्वाला जर तळ ठोकावा लागत असेल तर याचा अर्थ कुठेतरी बरं काम केले म्हणून तर तळ ठोकत असतील। इतकी साधी गोष्ट आहे। मला वाटतं की दादांनी प्रत्येक वेळी पाठिंबा सुद्धा दिला होता, पण जर काही गोष्टी खटकत होत्या तर आमचे नेते तेच होते, त्यांनी कान उघडणी केली असती तर त्याच वेळी सुधारणा केली असती। आता त्यांनी कान उघडणी केली आहे तर आता सुधारणा करू, काहीच हरकत नाही। त्याच्यातल्या एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं। त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा, त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे। त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे। त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर, आता त्यांचं चाललेलं आहे सगळं। आदरणीय दादा हे मोठे नेते आणि दादांची खासियत आहे की दादा बोलले तरी बातमी होते, दादा नाही बोलले तरी बातमी होते। आणि आज ही बातमी होत असताना त्यांनी खरं तर माझ्या इतक्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची दखल घेतली, याविषयी मी मनापासून त्यांचा ऋणी आहे। पण दादा हे फार मोठे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलंय आणि त्याच वेळी जेव्हा चांगलं काम करत होतो, म्हणजे पहिल्याच टर्म मध्ये 2 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवणं असेल, पार्लमेंटमध्ये केलेली भाषणं असेल, चर्चांमध्ये घेतलेला सहभाग असेल, शिवस्वराज यात्रा असेल, विधानसभेचा प्रचार असेल, या प्रत्येक वेळी आदरणीय दादांनी ही कायम पाठराखण केली, पाठीवर शाबासकीची थाप दिली। मला काय त्याच वेळेला माझं काम कसं असतं तर ठीक आहे ना, त्यांनी तर म्हटलं, त्यांना जे वाटलं ते त्यांनी म्हटलं, मला जे वाटलं ते मी म्हटलंय, आता तेच कितीदा उगाळून काढणार आहे, मला नाही आवडत तसं। चॅलेंज ऍक्सेप्ट केले असू दे ना, आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल।